रत्नागिरीमध्ये अचानक भयानक संघाकडून खेळताना लांजा, राजापूर, त्यानंतर जर आपण पाहिलं कसाल, कुडाळ, श्रीवर्धन, रायगड या परिसरात, रत्नागिरी या परिसरात आणि सिंधुदुर्ग अशा कोकण पट्ट्यामध्ये खेळणारा खेळाडू. पहिला बॉल स्ट्राईकला विरोध, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा ऑफ स्टंपच्या उजव्या अष्टीवरचा. कारण या गोलंदाजाकडे ती वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्याची कला आहे, चांगलं मिश्रण करतो. मला आठवतं अजूनही नारिंगीच्या मैदानावर यांनी केलेली बॅटिंग बॉलिंग, एकटा उभा राहिलेला लढवय्यासारखा. पुढचा बॉल आता मात्र मिस टाइम स्ट्रोक, नो मेन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, डीप वरनं खेळाडू येते, एक धाव तर पूर्ण केली. मात्र जोपर्यंत कॉल करतील खेळाडू त्या ठिकाणी येतोय, त्यामुळे एकच धाव. पहिल्या 2 बॉलवर केवळ एक धाव आलेली आहे. स्ट्राईकला सचिन झेंडेजी, नॉन स्ट्राईकला विनोदजी आहेत. धाव संख्या टोटल आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 35. तिसरं षटक फार महत्वाचं आहे, बिकॉज आफ्टर धिस ओव्हर इट विल बी अ स्लॉग ओव्हर. सो यू हॅव टू जस्ट नॉट ओनली रेज अँड इन्क्रीज द स्ट्रोक मेकिंग शॉट्स, बट येस धावा बनवावे लागतील. व्हॉट अ शॉट, स्लाइस केलेला आहे चेंडूला आणि चेंडू सीमा पार अजून एक नेत्रदीपक चौकार. चेंडू होता आणि शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलला, त्या चेंडूला स्लाइस केलं. एखादा सँडविच वाला ज्याप्रमाणे कापतो त्या आपण बटाटा किंवा टोमॅटो किंवा त्या कांद्याला, त्याप्रमाणे चेंडूला छान पद्धतीने स्लाइस केलं होतं. आता मात्र विथ द स्पिन, स्लोअर वन, चेंज ऑफ पेस, लेग ब्रेक आणि खूप चांगल्या प्रकारे इंटेलिजन्स ऑफ क्रिकेट वापरतोय तो, म्हणजेच बुद्धी चातुर्याचं प्रमाण दाखवतोय. बंदार रोसा क्रिकेट मधला पहिला सी कॉन्सन्ट्रेशनचा आहे जो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र जो आय आहे इंटेलिजन्स ऑफ क्रिकेट, चाणक्य नीती, बुद्धी चातुर्य, ते या ठिकाणी पाहायला मिळाले. धाव संख्या 39. षटकारी पुढचा बॉल राऊंड द विकेट. आता मात्र ऑस्टोमर शफल ऑन साइडला खेळायला गेले होते, मात्र पेस आहे बॉलला, तितकंच व्हेरिएशन देखील आहे. दोन्ही गोष्टी आपण पाहतोय. एखादा गोलंदाज जर आपण पाहिला सनरायझर्स हैदराबादसाठी ज्या प्रकारे उभा आला होता, आणि असा एक बॉलर ज्याला भारतासाठी फक्त काहीच 1-2 सामने खेळण्याची संधी मिळाली. सगळ्यांना वाटलं होतं की जम्मू काश्मीरचा हा खेळाडू नक्कीच एक जबरदस्त गोलंदाज ठरेल, मात्र ती फक्त स्पीड असून उपयोग नाही. आता मात्र अलॉंग विथ द कार्पेट कव्हरला खेळलेला फटका, बघूया 2 धावांसाठी जाणार का. 1 धाव तर पूर्ण केली, कॉल करतायत 2 धावांसाठी. 39 आणि 2 41. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 34 होते आणि या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा. हा अनुभव मंदार रसाळ यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या वेळेस ते चिपळूण संघाकडून खेळतात त्यावेळेस त्यांचं योगदान वेगळं असतं ब्रह्मऋषी व्यासदेवजी मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये. आणि आता देखील आपण पाहतोय ज्या प्रकारचं क्रिकेट ते खेळतायत, अनुभव आहे, मोठमोठ्या खेळाडूंसमोर खेळलेत. यावर्षी रत्नागिरी प्रीमियर लीग ज्यावेळेस त्यांना खेळण्याची संधी मिळाली, कारण आपण जर पाहिलं तर आयकॉन म्हणून भावेश पवार असेल, सुमित ढेकळे, सर्वच खेळाडू त्या ठिकाणी पोहोचले होते, फरदीन काझी. आणि गोलंदाज शेवटचा निर्णायक षटक घेऊन. चला लवकर वेळ घेऊ नका, या ओव्हर्समध्ये बघूया किती धावा होत आहेत, कारण महत्वाचं षटक आहे. आतापर्यंत धाव संख्या टोटल आपल्याला पाहायला मिळाले 41. किमान 10 ते 15 धावा जर पाहिल्या तर एक 55 पर्यंत जाऊ शकतात. आणि पहिल्या सामन्यामध्ये बघा बिन बाद 41 ही जमेची बाजू आहे सरकार 11 साठी. सरकार 11 पहिल्या सामन्यामध्ये येणार का सरकार, बघूया. KSS मास्टर्स. आता मात्र बॅटची एज, शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहेत. धाव संख्या 1 ने पुढे सरकते ती म्हणजे 42. 42 वेळा जर आपण पाहिलं तर डेव्हिड शेफर्ड यांना आपण पाहिलेलं आहे अंतिम सामन्यात वर्ल्ड कपच्या, ज्यांनी पंच म्हणून कामगिरी केली. डेव्हिड शेफर्ड 11वर 1, 111ला 1 असताना आपल्याच एका अशा खेळाडूला ते श्रद्धांजली देतात ज्यावेळी जागेवरच एक उडी मारायचे डेव्हिड शेफर्ड. आणि धाव संख्या आपण पाहतोय 42. स्ट्राईकला बॅटर सचिन झेंडे, खूप जबरदस्त बॅटिंग, पहिल्या चेंडूवर चौकार आणि ज्यांनी सुरुवात केला होता. आगाज बहुत ही बढ़िया था, देखेंगे गेंदबाज, ओ बीमार, अंपायर का इशारा नो, और ये 5 रन आएंगे.
5 रनों के साथ अब फ्री। देखिए सुदर्शन चक्र घुमाया है, मत कर निराशा की बातें, आज जीवन संभल की आशा है, कर्तव्य कर्म करते जाए यही जीवन की परिभाषा है, कर्मणे बाधिकारस्ते मां फलेषु कदाचन। और रन संख्या जिस तरह से हम देख रहे हैं ये 9 और जिस तरह से ये चौका आया है, फ्रीड का बॉल, ओ ये भी गेंद चकमा देते हुए बल्लेबाज विकेट कीपर को, गेंद सीमा रेखा के बाहर। बहुत ही वंडरफुल गाना भी चल रहा है, ब्यूटीफुल बल्लेबाजी चल रही है, ब्यूटीफुल वंडरफुल सक्सेसफुल पावरफुल, लेकिन गेंदबाजी करने वाली टीम को कमबैक करना होगा। पहले विकेट की तलाश, बल्लेबाजी के लिए सचिन जी तैयार। अगली गेंद, oh what a shot, it's a typical stroke of Sachin Jende, so beautiful, so elegant, just looking like a wow, what a shot, कवर बाउंड्री के बाहर 4 रन। 55 रन बने हैं। देखिए इनका लकी नंबर भी 55 है, जिस तरह से अगर देखा जाए तो 55 56 बेन स्टोक्स, जिस तरह से 77 शुभम गिल, और जिस अंदाज से जो रूट 88 कभी 56, एक अलग पहचान, और इनका भी नंबर 55 रन बने हैं। 55 गेंदबाजी के लिए तैयार, गेंदबाज अगली गेंद, अलग विद द कारपेट, सामने बैक टू द बॉलर खेला हुआ स्ट्रोक, लेकिन जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करे, थोड़ी गेंद मिस फील्डिंग के माध्यम से 1 रन चुरा लिया। रन संख्या स्कोर आगे बढ़ता और टोटल 56, और इस ओवर की गेंदें बाकी है अब तक दो गेंदें शेष, और शेष गेंद को विशेष बनाना होगा। जगह बनाई और गेंद डीप लॉन्ग लेग बाउंड्री के आखिरी गेंद, शेष गेंद को विशेष बनाना होगा। तलाश कर रहे थे विकेट की, लेकिन अभी भी एक भी विकेट नहीं है, और बिना विकेट के नुकसान पर 60 बने हैं। आखिरी गेंद चौथे ओवर की, और खिलाड़ी है विकेट की तलाश, राज के हाथ में विकेट देकर अब आउट। तो पहले विकेट की तलाश थी, आखिरी बॉल पर पहला विकेट। जीतने के लिए अब 61 की जरूरत। पुढच्या मॅचच्या टॉससाठी दास विनंती करेल संदेश बोराडेजी, निलेश निंबाळकरजी, आपण पुढच्या मॅचचा टॉस करून घ्या। सनीजी, चंदनजी, त्याप्रमाणे ती बॅटिंग करावी लागेल। गौतम पाटील यांना आपण पाहणार आहोत, एक उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज म्हणून देखील, ज्या प्रकारे त्यांची ओळख, मात्र त्यांच्यापर्यंत नंबर आला नाही बॅटिंगचा, कारण ज्या प्रकारे बॅटिंग लाईनअप या संघाकडे देखील आहे, पहिले 4 खेळाडू जे निश्चितपणे आक्रमक
बालेकर ब्रदर्स आणि वर्डी के 4 स्ट्रायकर्स दोन्ही कॅप्टन. चंदनजी टॉस करून घ्या. ज्यांचा नाश्ता बाकी आहे नाश्ता करण्यासाठी चला लवकर, वेळ घेऊ नका. सलामीची जोडी आपण पाहतोय आलेली आहे. डावखुरा फलंदाज आणि सागर आणि प्रणीत. सागर आणि प्रणीत ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत गोलंदाज. थँक्यू. चला काउंटडाऊन. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. तुमचा पण पिंक कलर संदेशजी आणि सुमितजी. डार्क लाईट. ओके, तुम्ही एकच संघामध्ये आहात. तो लाईट पिंक, हा डार्क पिंक, हा बांगडी कलर आहे होळीचा. टॉस साठी या लवकर. दोन्ही संघाने विनंती करते. वर्ली के 4 स्ट्रायकर्स. बॉलरचं नाव कळेल का? बॉलर पहिलं षटक घेऊन स्ट्राईकला प्रणीत, नॉन स्ट्राईकला सागर आणि पहिलं षटक घेऊन एक्स्ट्रा खेळाडू नाही आहे तर पेनल्टी असेल 3 धावांची. लक्षात घ्या. फिल्डिंग करणाऱ्या संघाचा राखीव खेळाडू इथे नाही आहे, त्यामुळे 61 धावांचं लक्ष आहे ते आता कमी होईल. 57 करावे लागतील तुम्हाला. 58. चला बॉलरचं नाव मनीष. तर मनीष त्या स्ट्राईकला प्रणीत. दोन्ही संघाचे कोणीच नाही आहे इथे, त्यामुळे दोन्ही संघांना 3-3 धावांची पेनल्टी आहे. वाईट बॉल पंचांनी दिलेला आहे. पहिल्याच बॉलवर 61 करायचे आहेत. वरती या, खाली थांबू नका बाबू. तुम्ही खालून नाव सांगताय मगापासून. मगाशी वरती बसला होतात. मनीषचा पुढचा बॉल प्रणीत साठी. आता मात्र या चेंडूला पूल करायला गेले. डीपला खेळाडू आहेत स्वतः विनोद. पहिल्या बॉल नंतर धावसंख्या 2. 61 धावांची गरज. 15ची सरासरी. पहिल्या पॉवर प्ले मध्ये त्या 15-20 निघाल्या, तर त्यानंतर उर्वरित तुम्हाला 18 बॉल मध्ये 40-45 करू शकता. चला वर्डी के 4 स्ट्रायकर्स आणि भालेकर ब्रदर्स या सामन्याचा टॉस. चंदनजी हा टॉस आपण करणार आहोत. चला वर्ली के 4 स्ट्रायकर्स आले, त्यानंतर भालेकर ब्रदर्स देखील आहेत. सूरज. चला ओव्हर नंतर करूया जेणेकरून कव्हर केलं जाईल. कॅमेरामॅन सूरज अशोक जाधव. फिल्डिंगचा अजूनही कोणी नाही आहे, त्यामुळे 61 धावांचं जे लक्ष्य आहे ते आता 58 करायचे आहेत. 58 करायचं टार्गेट लक्षात ठेवा. पेनल्टी देण्यात आलेली आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाला, सरकार 11. त्यामुळे 61 नाही, आता 58 करायच्यात, लक्षात घ्या. गोलंदाज तयार. आता मात्र हलक्या हाताने या ठिकाणी कव्हरला खेळायचं होतं, मात्र डॉट बॉल. टॉस झालेला आहे. भालेकर ब्रदर्स वर्ली के 4 स्ट्रायकर्स काय घेतले आपण? टॉस जिंकून बॉलिंग. त्यामुळे यानंतर लगेचच यायचं आहे. 3 धावांची पेनल्टी, त्यामुळे आता 58 करायचे आहेत. रुपेश पवार पेनल्टी देण्यात आलेली आहे. गोलंदाज आपण पाहतोय मनीष तयार आहेत. राईट मोर द विकेट, राईट हँड बॅटर साठी. स्ट्राईकला सागर. शकरी फुटचा बॉल. आता मात्र हा देखील बॉल. बॅट्समन प्रयत्न करतात मात्र यश मिळत नाही. पॉवर प्ले मध्ये सागर प्रणीत आलेत. पंचांचा इशारा लीग बाय. तर मंदार रसाळ मागे का थांबले हा प्रश्न पडलेला आहे, कारण पॉवर प्ले मध्ये मंदार सारख्या बॅट्समनला वरती येणं गरजेचं होतं आणि पॉवरफुल हिटिंग तुम्हाला करावी लागणार, कारण आव्हान जरी 58चं असलं तरी सुद्धा तुम्हाला त्या प्रकारे फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज तयार मनीष आणि बॅट्समन स्ट्राईकला प्रणीत. राईट मोर द विकेट. आता मात्र हवेमध्ये सोपा झेल. विनोद आहेत मिडॉनला.
नाही झेल सुटला, कॅच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा, दिल टूटा, और बल्लेबाजों ने 2 रन का मेला लूटा. It's going to be easy catch, but unfortunate. The life has been given to Praneeth, and the batsman just went back to the second run. तर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. क्षणाला बॅट आणली मध्ये आणि चेंडूला फक्त स्टिअर केलं होतं थर्डमॅनला. बॅटची एज घेऊन जोपर्यंत थर्डमॅनला 1 धाव. धाव संख्या 6. 5 बॉल 6. पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या, ज्यामध्ये 3 खणखणीत चौकार सचिन झेंडेजी यांच्या बॅटमधून आपण पाहिले होते आणि एक क्लास पाहायला मिळाला होता. सचिन झेंडेजी जे बॅटिंग करत होते, टेक्निकली साऊंड, डावा पाय पुढे काढत कधी स्लाइस केलेला आपण मंदारच्या बॉलवर चौकार पाहिला, तो देखील अप्रतिम होता. कव्हरला एक त्यांचा आवडता फटका. आता मात्र बॉलच्या लाईन मध्येच नाही आहेत. बॉलच्या लाईन मध्ये नसाल तर बॉल तुम्ही कसे पूल करू शकता. आणि पहिल्या ओव्हर नंतर धाव संख्या 7. धावांची गरज आहे 51. 17ची सरासरी 18 चेंडू मध्ये. लीग फॉर्मॅट मध्ये तुम्हाला खूप जवळ जावं लागतं धावांच्या. मोठा विजय तुम्हाला NRR मध्ये मागे पाडू शकतो. त्यामुळे जरी लीग फॉर्मॅट खेळत असलात, पहिला सामना तरी जिंकण्याच्या आशेने, विजयाच्या अभिलाषेने तुम्हाला खेळावा लागेल. आणि जो उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, सांघिक भावना, संघ भावना, शिस्त, खेळाडू वृत्ती, विजयाचा महोत्सव, विजयाचा उत्सव आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. डिवाइन प्रीमियर लीगचं हे आपण 6वं पर्व पाहतोय. प्रमुख आयोजक चैतन्य रांगणेकर, शिवसेना समाजसेवा कक्ष आयोजित डिवाइन प्रीमियर लीग सीझन 6, महाराष्ट्र राज्य समन्वयक म्हणून त्यांचं योगदान. पहिला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी AK स्पोर्ट्सवर आपण पाहतोय. सरकार 11 विरुद्ध आपण पाहत आहोत SA मास्टर्स, ज्या ठिकाणी SA मास्टर्सने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरुवात आपल्याला जबरदस्त पाहायला मिळाली, ती म्हणजेच सचिन झेंडे आणि विनोदजी यांच्या माध्यमातून. शेवटच्या चेंडूवर विनोदजी बाद झाले, ज्यावेळी धाव संख्या 60 होती आणि पेनल्टी दिल्यामुळे आता 58 धावांचं लक्ष आहे. 51 करायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये 7 धावा झाल्यात. 51 18 चेंडू मध्ये. 17ची सरासरी. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. कव्हर, पॉइंट, शॉट थर्डमॅन, एक शॉट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ. वडापाव देखील येतोय. वडापावचा आनंद घ्या. मुंबईचा वडापाव, प्रत्येकाची ओळख. वडापाव म्हटलं 1-2 खाल्ले की पोट भरलं, दिवसभर काही नको. समोरच्या दिशेला मारलेला फटका गौतम पाटीलजी यांना पाहतोय आणि हे कुठे निघालेत आणि रनआउटची संधी मिळणार आणि खेळाडू बाद होत आहेत, ते म्हणजेच सागरच्या रूपात. ग्रुपवरती लिंक पाठवा संदेशजी. धीरजजींना पण सर्व गोष्टी पाहता पाहता सामना देखील पाहायचा आहे. सनीजी नेहमीप्रमाणे चेहऱ्यावरती ती स्माईल. कोणीही कधी त्यांना कॉल करा, यांचा नेहमी फोन ऑन असतो आणि जसं त्यांचा फोन ऑन असतो तसं त्या फोनवर तुम्हाला ती स्माईल देखील मिळेल. असे सनीजी यांना आपण पाहतोय. तर नवीन बॅटर आले तर मंदार रसाळ. ओपनिंगला आले नव्हते, मात्र आता ते आलेले आहेत, जे अगोदर येणं गरजेचं होतं. कारण पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग करणारा फलंदाज आहे, जी ओळख आहे त्यांची. गोलंदाज गौतम पाटीलजी तयार. षटकारी फुटचा बॉल. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलला होता. या अगोदर नारिंगीच्या मैदानावर 2 संघ समोर आले होते, ज्यावेळेस नाशिक झोन विरुद्ध चिपळूण, आणि ज्यावेळेस 82 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मंदार रसाळ यांनी 42 धावा कुठल्या होत्या. एकटे उभे राहिले होते आणि ज्या प्रकारची त्यांनी बॅटिंग केली होती. गौतम होते, त्यानंतर तलासरीचे गोलंदाज यांच्या समोर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. गौतम पाटील आपला पूर्ण अनुभव
ज्या प्रकारचं क्रिकेट नारिंगी क्रिकेट क्लब आपण नारिंगी गाव म्हटलं तर JPG ज्यांचं योगदान आणि त्यानंतर यांचं देखील ज्या प्रकारे जे क्रिकेट आपण पाहिलं रवी राहुलजी JPG गौतमजी आणि अजून एक पॉईंटला खेळाडू पाहतोय जे व्यावसायिक क्षेत्राशी बिलॉंग करणारे आहेत. आता मात्र कव्हरला खेळलेला फटका डीपला खेळाडू जातील. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव देखील मिळणार. 2 धावांसाठी परत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावसंख्या धावून पोहोचते चिराग 10. आत्ता कुठेतरी दुहेरी अंकामध्ये धावा जाऊन पोहोचत आहेत आणि षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. लीग फॉर्मॅटमध्ये तुम्हाला खूप जवळ जावं लागतं. जसं मगाशी म्हटलं मी विजयाच्या अभिलाषेने तुम्हाला खेळावं लागेल. आता मात्र सर्व समोर मारलेला फटका सरळ बॅटने वेगवेगळी व्हेरिएशन्स पाहायला मिळतात. कधी ऑफ कटर कधी स्लोअर वन कधी फुलर लेन चेंडू. एवढं गौतम पाटील यांची 11 धावसंख्या. 1 गडी बाद. नेल्सन आकडा क्रिकेटचा 11 for 1. गोलंदाज गौतम पाटील जी गोलंदाजी करतात. पहिल्या षटकामध्ये मणीजींनी केवळ 7 रन दिले होते आणि त्यानंतर आता गौतम पाटीलजी या ठिकाणी क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. कारण मगाशी म्हटलं मी की तुमचे 4 खेळाडू जेव्हा आतमध्ये असणार तेव्हा बाहेरची फिल्डिंग तुम्हाला व्यवस्थित सेट करता आली पाहिजे. शॉर्ट स्क्वेअर लेग आतमध्ये त्यामुळे मागे क्षेत्र खाली आहे आणि त्याचा ॲडव्हान्टेज घ्यावा लागेल. कारण लेफ्ट हँड बॅट्समनला तेवढा ॲडव्हान्टेज नाही कारण राईट हँड बॅट्समनला हवा मिळू शकते. एक सोपा झेल होणार का नाही. नो मेन्स लँडमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल पलीकडे जातोय. 1 धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावासाठी परततोय प्रणित. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. टोटल 13. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13. जर पाणी पाहिजे असेल इलेक्ट्रॉल पावडर ग्लुकॉन डी मिक्स करून तयार ठेवा जेणेकरून तुम्हाला जो थकवा येईल तो थकवा जाणवणार नाही. दिवसभरामध्ये तुम्हाला खेळायचं त्यामुळे याची नोंद घ्यायची आहे सर्वांनी. पाणी लागेल तर पाणी कळवा पाहिजे आम्हाला. जे 4 गोलंदाज गोलंदाजी करतील ते ओपनिंगला नाही येऊ शकत म्हणूनच मंदार आले नव्हते ज्यांनी बॉलिंग केली होती. बरोबर कॅल्क्युलेशन सगळ्यांनीच लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक मॅचला सेम ओपनिंग पेअर येऊ शकणार नाही हे देखील लक्षात घ्या. सगळ्या टीमच्या कर्णधारांनी आपला लाडका वडापाव सकाळचा नाश्ता घ्यायला लवकरात लवकर ज्या ठिकाणी अल्पोपहाराची व्यवस्था आहे त्या ठिकाणी पोहोचायचं. आशिष तयार झालेला आपल्या ड्रेस कोडमध्ये. ऑस्ट्रेलियन खेळाडू मॅक्सवेल याला आपण पाहतोय. बघूया मॅक्सवेलची एक आपल्याला इनिंग पाहायला मिळाली. मात्र या ठिकाणी चेंडू सीमा पार. मच नीडेड सिक्सर मंदार रसाच्या बॅट मधून येतोय. हायर हँडसम. मॅच इज ऑन. बॉलरचं नाव कळेल का? प्रवीण भोईर. इकडं गोविंदा इकडं आमिर आणि बॉलिंग करतोय प्रवीण भोईर. जाम भारी दादूस. औरा मारलाय त्या बाजून. डीप मिड विकेट आणि चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल प्रवीणला. ऑफ स्टंपच्या बाहेरच उभा आहे. ज्या प्रकारे पिंटू पालच्या उभ्या राहायचे GI11 साठी ते खेळले टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आता मात्र पुन्हा एकदा फुलर लेन थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर. 1 धाव तर पूर्ण केली. जोपर्यंत चेंडू फेक होणार त्या ठिकाणी मंदार पोहोचताय 2 धावांसाठी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. बोथ द बॅट्समन रियली कॉम्प्लिमेंट इच अदर क्वाइट वेल अँड कंप्लीटेड 2 रन्स अँड विथ द 2 रन्स दे स्कोर्ड मूव्स टू नाव 21. थर्ड ओव्हर इज इन प्रोग्रेस. 21 धावा झालेल्या आहेत. इक्वेशन आपण बघूया 58 करायचे आहेत. समीकरण सांगा किती बॉल किती. अजून एक बॅटची एज. पॉइंटला थर्डमॅनला खेळाडू आहेत. आक्रमण करावं लागेल. 9 चेंडूमध्ये 37 कंपल्सरी 6 षटकार आणि या ओव्हर्समध्ये आवश्यक आहे 3 बॉलमध्ये किमान 2 ते 3. अजून एक. गोइंग 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 आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग वन मॅक्सिमम.
जिस तरह की बल्लेबाजी करने वाली टीम की एक अलग शैली हम देख रहे बल्लेबाज, और जगह बनाकर खेला हुआ स्ट्रोक, डीप पर खिलाड़ी है मनीष जी, जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करेंगे और क्या मौका मिलेगा, और ये आउट। मंदार बैक टू द पैवेलियन इन द फॉर्म ऑफ रन आउट। जिस विकेट की तलाश थी 7 बॉल और जरूरत यहां पर 30, 7 चेंडू 30 धावांची गरज, 5 षटकार अजूनही आवश्यक। रुपेश पवार म्हटलं तर एक पॉवरफुल व्यक्तिमत्व, आणि पवार यांना आपली पॉवर दाखवावी लागेल। आता ज्या काही चुका झाल्या गोलंदाजीमध्ये ते निश्चितपणे नंतर सुधारतील, कारण पहिल्या ज्या प्रकारे आपण जर पाहिलं तर ओपनिंगला येणारे बॅट्समन पहिले 4 गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजामध्ये नसणार, आणि 4 गोलंदाजी करणारे गोलंदाज जे आहेत ते ओपनिंगला येऊ शकणार नाहीयेत। त्यामुळे प्रत्येक संघाला ते कॅल्क्युलेशन करावं लागेल, आपल्याकडे ओपनिंग पेअर कोण आहे, जे 3 ते 4 खेळाडू तयार करावे लागतील। एक आपला असा खेळाडू असला पाहिजे जो नेहमी संघासाठी महत्वाचा, मात्र जो दुसरा खेळाडू, हे कॅल्क्युलेशन या ठिकाणी करावं लागेल। रुपेश पवार आलेले आहेत, 7 बॉल 30 धावांची गरज। पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 1-2 षटकार आले असते तर या सामन्याचं गणित 7 बॉल 18-16 झालं असतं। बघा वडापावची तयारी सुरू आहे, प्रत्येक जण वडापाव घेतोय, 2 पाव, 1 पाव, 3 पाव, 4 पाव, मात्र या ठिकाणी क्रिकेटचा भाव वाढतोय। आता मात्र टप्पा पडल्यानंतर अँगल, पहिला बॉल प्रवीणचा जो टप्प्यावर टाकल्यानंतर फिरलेला बॉल, हा टप्पा पहिल्या बॉल पासून शोधत होता, आणि धावसंख्या आपण पाहतोय आता 30 धावांची गरज, 6 चेंडू लवकर या। वर्ली के 4 स्ट्रायकर्सने टॉस जिंकले, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे लगेच दुसरा सामना सुरू होईल। 13 सामने आपल्याला कव्हर करायचे, यानंतर 12। हा पहिला सामना जवळपास येणाऱ्या 4 ते 5 मिनिटांमध्ये कंप्लीट होईल। वाजलेले आहेत जवळपास घड्याळामध्ये जर आपण पाहिलं तर 8:34, 8:35 ला पहिला बॉल पडला, 9:12 झालेले आहेत, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे आपण कव्हर करतोय। 25 आणि 12 म्हणजे जवळपास 37 मिनिटांमध्ये, आणि यानंतर 4 ते 5 मिनिटं, म्हणजे जर 40 मिनिटांमध्ये एक मॅच संपली तर निश्चितपणे 1352 520 मिनिटांमध्ये आपण आजचं शेड्यूल कंप्लीट करू शकतोय। अर्धा 1 तास आपण जर पाहिलं तर प्राईड डिस्ट्रीब्युशनला म्हणजे जवळपास आपण म्हणू शकतो की 580 मिनिटांमध्ये आजचं शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचं आहे, आणि त्यासाठी आपल्याला 9 तास लागणार आहेत। 9 तास आणि जवळपास जर पाहिलं तर 40 मिनिटं। गोलंदाज शेवटचं षटक घेऊन बॉलर नेम वेंकोजी, क्या बात है। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वेंकोजीने एक सांत्वनपर पत्र लिहिण्यात आलं होतं पंजाबवर, आणि ज्या वेळेस एक वेगळ्या प्रकारचं निश्चितपणे समज गैरसमज आणि ज्या पद्धतीने आपल्या स्वराज्यासाठी ज्याने आपले योगदान दिले, एक मोठं नाव आहे वेंकोजी। या ठिकाणी आपण पाहतोय पहिलाच बॉल, पॉवरफुल हिट, चेंडू सीमा पार, चौकार, हाताला लागून निघून गेला बॉल। भालेकर ब्रदर्स तयार आहेत बघा, अकीला काहीतरी बोलतायत भालेकर ब्रदर्स। बीबीएस खूप यांची देखील धावपळ सुरू आहे। चहा वडापाव सुरू आहे, त्याचा देखील आनंद घ्या ज्यांना मिळालेला नाही आहे। संघाचे कॅप्टन आपण लक्षात घ्या, कव्हरला मारलेला एक नेत्रदीपक फटका, चौकार। खूप जवळ जावं लागेल 58च्या, कारण मोठा पराभव तुम्हाला टाळावा लागेल। आता मात्र या देखील चेंडूला खेळलेल्या सचिन झेंडेजी त्या ठिकाणी आहेत, बॉलला चांगल्या प्रकारे ॲक्शन मध्ये 1 ॲक्शन मध्ये 2 धावा, धावसंख्या 38, 20 धावांची गरज आहे। बॉल 3 की 2, 3 बॉल, 3 बॉल मध्ये 20 धावांची गरज। खेळाडूला माहीतच नाही चौकार।
बघा हे होणार आहे जेव्हा 4 खेळाडू तुमच्या आतमध्ये असतील तेव्हा कोणता खेळाडू कुठे लावायचा आहे, क्षेत्ररक्षक कुठे सेटअप करायचा आहे. दिलीप कनुजिया देखील आलेले आहेत दुबईवरून. ब्रह्मऋषी व्यासदेवजी मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटला निश्चितपणे दासशी ते व्हॉट्सअपला बोलत होते, मात्र ते म्हणाले डिवाइन प्रीमियर लीग लवकरच आपली होणार आहे पुढचं सत्र आणि त्या पर्वामध्ये आपण भेटू. कारण कडक ऊन आहे, दुपारच्या सत्रामध्ये थकवा जाणवेल, त्यामुळे ग्लुकॉन डी इलेक्ट्रॉल पावडर आपल्या टीमसाठी तयार करा. शहाळं जर मिळालं तर नारळाचं पाणी ज्यामध्ये इलेक्ट्रॉल पावडर आणि अर्धा लिंबू पिळून एक छान असं तुम्ही पेय तयार करू शकता, ज्यामुळे तुमचा थकवा कमी होईल, थोडंसं रिलॅक्स वाटेल तुम्हाला. आणि पाणी पाहिजे असेल तर सांगा पंचांना. आता मात्र खूप उशिरा मात्र या चेंडूला पाठवलाय. तर बाकी तुमचा मंदार होताच आणि म्हणून म्हटलं होतं 61. ज्यावेळेस ते आले बाहेर तेव्हा म्हटलं 61 होतील, जवळपास 48 झालेत. कुठल्या ना कुठल्या प्रत्येक संघाकडे एक बॉलर तर मिळणारच आहे. ज्या 6 बॉलमध्ये तुम्ही 20-25 करू शकता, तो कोणता बॉलर आहे त्याला शोधावं लागेल तुम्हाला. काल राजस्थान रॉयल फक्त बॉलर चांगले व्यवस्थित नसल्यामुळे, कारण एकटा जोफ्रा आर्चर काय करणार, मनीष आलेला आहे, सोपा झेल होणार नाही, झेल सुटलेला. या अगोदर एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न केला, मात्र जोपर्यंत चेंडू फेक. गौतम पाटीलजी तिसरी धाव काढण्यासाठी प्रणित पोचतोय. 3 धावा पूर्ण होत आहेत. या 3 धावानंतर धावसंख्या टोटल 51. फक्त 7 धावांनी पराभूत, म्हणजे फक्त एक षटकार लागला असता तर मॅच पहिल्या पॉवर प्ले मध्ये 7 आले, तिथे एक षटकार नको 6 जरी आले असते, 7 आणि 6 13 पहिल्या ओव्हर्स मध्ये, तरी सुद्धा मॅच किती जवळ आली असते. आणि क्षमता आहे रुपेश पवार याच्या संघाला, आणि तेच आत्मपरीक्षण, तेच आत्ममंथन करावं लागणार आहे, विचार मंथन करावं लागेल. मंदार, रुपेश, सचिन झेंडेजी मॅन ऑफ द मॅच आहेत. आपण यायचं आहे. अप्रतिम 41 धावा जारी केलेल्या. सचिन झेंडेजी मॅन ऑफ द मॅच. पहिल्या सामन्याचे सामनावीर. हार्ड लक एस मास्टर्स. दोन्ही संघाने एकमेकांना शेक हँड करायचं आहे, लाईन मध्ये आतमध्ये यायचं आहे, एका लाईन मध्ये बाहेर जायचं आहे. चला, पराभूत होणारा संघ रुपेश पवार आतमध्ये यायचा आहे, आपण शेक हँड करा. प्रत्येक संघाने चालत चालत एक लाईन मध्ये शेक हँड करत बाहेर यायचंय तुम्हाला. दोन्ही संघाने डेडिकेशन ते कमिटमेंट पाळा. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण हे चित्र पाहणार आहोत. असे जगावे दुनियेमध्ये, निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारचं उत्तर द्यायचं आहे, एक वेगळी सांघिक भावना. विवेक देशमुख जी आपणास विनंती करतोय, सामनावीर पुरस्कार सचिन झेंडेजीला आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचे आहेत. विवेकजी देशमुख, वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन. आत्ममंथन करायला निश्चितच भाग पाडलेला आहे आणि या जवळच्या पराभवानंतर निश्चितपणे आत्ममंथन केलं जाईल. रुपेश पवार, मंदार, सागर, प्रणित, बघा संघाकडे क्वालिटी आहे, संघाकडे कौशल्य आहे, म्हणजे कॅलिबर आहे. तुमच्या संघामध्ये ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, डिटर्मिनेशन आहे, डेडिकेशन आहे. फक्त कमिटमेंट आवश्यक होती, समर्पण, डिवोशन. आणि त्या विवेक देशमुख यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच. जोरदार टाळ्या होत्या. 41 धावा करणार आहे सचिन झेंडेजी, पहिल्या सामन्याचे सामनावीर. कॅमेरामॅन थँक्यू, वेल प्लेड. सचिनजी इकडे या, वरती थोडस बोलायचंय तुमच्याशी. चला लवकर मॅचला सुरू करायचं आहे. दोन्ही पंच या ठिकाणी आपण पाहतोय, प्रवीण तरलजी आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत गायकवाड तयार होत आहेत. सचिनजी काय म्हणाल, पहिला सामना, 6वं पर्व आहे. आयोजक चैतन्य रांगणेकर यांच्या सुंदर अशा आयोजनाखाली महाराष्ट्र राज्य समन्वयक, आणि पहिला सामना. खेळपट्टी खूप छान आहे. आज जरी सकाळी 3:30-4 ला पाऊस पडला असेल तरी सुद्धा येत किंचितही खेळपट्टीवर तो असर पाहायला मिळत नाहीये. आणि तुमच्या बॅटिंग बद्दल आणि जी रणनीती होती, ज्या प्रकारे पहिला सामना आहे DPL मध्ये, जसं नुकतंच चंदन यांनी म्हटलं की जर ओपनिंग बॅट्समन आले तर ते गोलंदाजी करू शकत नाही, आणि गोलंदाज जर आले पहिल्या 4 मध्ये तर त्यांना ओपनिंग करता येईल. काय रणनीती होती? राजाजी,
पहिले तर ग्राउंडवरती आल्यानंतर विकेट ओली होती सकाळी, तर बॉल पटकन बॅटवर येत नव्हता, तर थांबूनच खेळायचं होतं. पण जसे तुम्ही आता नियम सांगितले, तर आम्ही दोघांनी पण हे ठरवलं होतं की आम्ही अटॅकिंगच खेळणार आहोत. पण बॉलिंग तशी नव्हती की पटकन असं मारायला झोडायला सुरुवात करावी. आणि आमचा सर्वात बेस्ट बॅट्समनला आम्हाला एंट्री द्यायची होती दोघांना, गौतम पाटील यांना. पण जसे बॉल येत गेले, आम्ही खेळत गेलो, मग आम्ही विचार नाही केला, बोललो रन येत आहेत तर ठीक आहे, जसं चाललंय तसं चालू दे. आणि मग तेच झालं की आम्हाला 55-60चं एक टार्गेट होतं, ते टार्गेट मिळालं. जर गौतम आला असता मैदानात तर अजून 10-15 रन वरतीच गेलो असतो. पण ठीक आहे, ही पहिली मॅच होती आणि थोडी रेस्ट त्याला पण मिळाली. विरारवरून प्रवास करून आले, सकाळी 5 वाजता निघाले, तर आता मध्ये 2-3 मॅचमध्ये थोडासा आम्हाला रेस्ट मिळेल. आणि आता थोडं ऊन वाढल्यानंतर विकेट अजून कडक होईल, टणक होईल, अजून चांगले बॅटवर बॉल येतील. तर आता तुम्हाला या पुढच्या सत्रामध्ये बघायला मिळेल, जर चांगली बॅटिंग कुठली टीम करते तर